तिळगुळाची वडी बनवायचं म्हणलं की खूपच टेन्शन, पाक चुकतो की काय, पाक कडक होतो का काय. पण ही वडी बनवण्यासाठी तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही, कारण ही आपण बिना पाकातील मऊ खुसखुशीत अशी ही वडी बनवून तयार करणार आहोत. नमस्कार, मी प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत. आज आपण मऊ खुसखुशीत तिळगुळाची वडी कशी बनवायची हे पाहणार आहोत. तुम्ही जर ही वडी पहिल्यांदाच बनवायला घेतली असेल तरी पण न चुकता 100% तुमची वडी परफेक्ट बनवून तयार होईल याची मी गॅरंटी देते. कारण ही इतकी सोपी रेसिपी आहे. तसेच मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही योग्य मेजरमेंट घेतले तर तुमची वडी अगदी परफेक्ट बनवून तयार होईल. या संक्रांतीला ही वडी तुम्ही नक्की ट्राय करा, कारण ही इतकी टेस्टी बनते ना, जिभेवर ठेवताच विरघळते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे. वेळ न घालवता चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला. वडी बनवण्यासाठी इथे मी 1 कप तीळ घेतले आहेत, अर्धा कप शेंगदाणे, 1 कप गूळ आणि 2 चमचे साजूक तूप घेतले आहे. इथे मी गूळ चाकूच्या साहाय्याने चिरून घेतला आहे. तुम्ही याऐवजी गूळ खिसून पण घेऊ शकता, फक्त तो बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे तो कढईमध्ये घातला ना पटकन मेल्ट होतो. आता इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली होती. यामध्ये शेंगदाणे घालून घेऊ. शेंगदाणे आपल्याला 4 ते 5 मिनिट मीडियम हीटवर खरपूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. इथे मी कपाचे मेजरमेंट सांगितले आहे. तुम्ही तुमच्या घरात अवेलेबल असलेल्या कोणत्याही वाटीने या गोष्टी मोजून घेऊ शकता. इथे साधारण 4 ते 5 मिनिट झालेले आहेत. मी हे शेंगदाणे लो टू मीडियम हीटवर खरपूस कलर येईपर्यंत भाजून घेतले आहेत. मी ते बघू शकता एका शेंगदाण्याची साल पण साईडला होत आहे. आता हे शेंगदाणे मी काढून घेते. आता याच कढईमध्ये 1 कप तीळ घालून घेतले आहेत. हे तीळ 4 ते 5 मिनिट हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही ते बघू शकता पहिल्यांदा ते पांढऱ्या कलरचे आहेत, पण जसे जसे भाजले जातील ना तसा त्याचा कलर सोनेरी होत जातो. इथे मी गावरान तीळ घेतले आहेत. तुम्ही याऐवजी पॉलिश केलेले तीळ पण इथे वापरू शकता. तीळ भाजत असताना गॅस मिडियम हीटवर ठेवायचा, हाय हीटवर नाही करायचा, नाहीतर काय होईल ना तीळ करपले जातील. तीळ भाजले ओळखायचे कसे? ज्यावेळेस त्याचा खमंग असा सुवास येतो ना त्यावेळेस समजायचे की तीळ भाजले आहेत. आणखी एक ट्रिक आहे, तीळ भाजल्यानंतर ते तडतड असे उडतात. इथे आपले व्यवस्थित असे तीळ भाजून झालेले आहेत. आता हे तीळ साईडला ठेवून देऊ. इथे भाजलेल्या शेंगदाण्याची मी साल काढून घेतलेली आहे. आता एक मिक्सरचे भांडे घ्यायचे आणि त्यामध्ये हे शेंगदाणे घालून घ्यायचे. आपल्याला हे अगदी बारीक असे नाही वाटून घ्यायचे, थोडेसे जाडसरच ठेवायचे आहे. आता इथे शेंगदाणे वाटून झालेले आहे. हे एका बाउलमध्ये काढून घेऊ. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले तीळ घालून घेऊ. इथे मी काही तीळ साईडला काढून ठेवले आहेत. आता यामध्ये 1 कप गूळ घालायचा आणि जाडसर आपण भाजलेले शेंगदाण्याचे जे कूट करून घेतले होते ना ते घालून घेऊ. आता आपल्याला 3 ते 4 वेळेस प्लस मोडवर फिरवून घ्यायचे आहे. अगदी बारीक अशी नाही पूड करायची, थोडेसे जाडसरच ठेवायचे आहे. आता इथे माझे व्यवस्थित असे मिश्रण मिक्सरमधून वाटून झालेले आहे. वडी बनवायच्या अगोदर काय करायचे, एक ताट घ्यायचे आणि त्याला व्यवस्थित असे तूप लावून घ्यायचे आहे. आता इथे माझे व्यवस्थित असे तूप लावून झालेले आहे. एक पॅन घेतला आहे, त्यामध्ये 2 मोठे चमचे तूप घालून घेऊ. तसेच आपण जे मिक्सरमधून वाटण काढून घेतले आहे ना ते घालून घेऊ आणि आपल्याला इथं फक्त 2 चमचे पाणी घालून घ्यायचे आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे. यामध्ये जास्त पाण्याचा पण नाही वापर करायचा, कारण हा गूळ आहे. जसं जसं आपला पॅन गरम होईल ना तसं तसं तो फुगवतो. यासाठी इथे पाण्याचा जास्त नाही वापर करायचा, फक्त 1 ते 2 चमचा पाणी टाकून घ्यायचे आहे आणि हे आपल्याला फक्त आणखी 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचे आहे. सुरुवातीपासून मी इथे साधारण 5 मिनिट हे मिश्रण परतून घेतलेले आहे. तुम्ही ते बघू शकता गुळाने व्यवस्थित असे पाणी सोडले आहे. आता काय करते, मी जे भाजलेले थोडेसे ते साईडला ठेवले होते ना ते यामध्ये घालून घेते. फक्त वडी सुरेख दिसावी यासाठी मी अशा पद्धतीने तेल घालून घेतले आहेत. तुम्ही नाही घातले काहीच प्रॉब्लेम नाही. या मिश्रणामध्ये जे अख्खे तेल घातले आहेत ना ते वडी खाताना जर दाताखाली आलं ना खूप छान लागतात. यासाठी इथे मी तेल घालून घेतले आहेत. आता इथे मिश्रण पण परतून झालेले आहे. तूप लावून जी डिश ठेवून घेतली होती ना आपण त्यामध्ये हे मिश्रण घालायचे आणि त्याला व्यवस्थित असा आकार देऊन घेऊ. इथे मी स्क्वेअर शेप मध्ये याला आकार देऊन घेत आहे.
आता यावरती पण थोडेसे भाजलेले तेल स्प्रिंकल करून घेणार आहे आणि बारीक कट केलेला पिस्ता पण घालून घ्यायचा आहे। यामुळे ना वडी खूप सुरेख दिसते। हे घालणे अगदी ऑप्शनल आहे। आता ही वडी आपल्याला 5 मिनिट हलकी थंड होईपर्यंत साईडला ठेवून द्यायची आहे आणि 5 मिनिटानंतर ही वडी आपल्याला लगेचच कट करून घ्यायची आहे। वडी पूर्णपणे थंड नाही होऊ द्यायची। अगदी 5 ते 6 मिनिट आपल्याला बाहेरच्या साईडला ही वडी ठेवून द्यायची आहे आणि नंतर याला कट करून घ्यायची आहे। वडी कट करून झालं की 1 ते 1.5 तासासाठी ही वडी आपल्याला सेट करायला साईडला ठेवून द्यायची आहे। फ्रीज मध्ये ठेवायची काही गरज नाही, रूम टेम्परेचर वरतीच ही वडी सेट करून घ्यायची आहे। इथे साधारण ही 1.5 तासासाठी सेट करण्यासाठी ठेवली होती आणि 1.5 तास झालेला आहे। यातील एक वडी मी तुम्हाला काढून पण दाखवते। वाव, तुम्ही इथे बघू शकता अगदी परफेक्ट अशी ही वडी बनवून झालेली आहे आणि खायला तर ही इतकी टेस्टी लागते ना, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। अशी वडी पटकन निघाल्यानंतर जे सुख असते ना, वाव, ते एकदम वेगळेच असते। कारण एवढीची मेहनत आम्ही घेतो ना, त्याचे हे फळ असते। मी तुम्हाला यातील एक वडी तोडून पण दाखवते। वाव, तुम्ही ते बघू शकता अगदी मऊ खुसखुशीत अशी ही वडी बनवून झालेली आहे। तसेच जिभेवर ठेवताच विरघळेल। ही अगदी सरळ साधी सोपी रेसिपी आहे, त्यामुळे तुम्ही या संक्रांतीला ही रेसिपी नक्की ट्राय करा। या वडीसाठी न पाक बनवायचे टेन्शन आहे, न गूळ कोणता वापरावा याचे पण टेन्शन नाही आणि फटाफट बनवून तयार होते। आणि तुम्हाला जर माझी ही आजची रेसिपी आवडली असेल कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा। तुम्ही हा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। चला तर मग भेटूया अशा छान छान नेक्स्ट रेसिपी मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।